नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. तसाच आपला आजचाही विषय आहे. आपला आजचा विषय संडे स्पेशल, तो म्हणजे या आठवड्यामध्ये भारतात काय घडलं. चला पाहूया. पण तत्पूर्वी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर पण करा. डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं, पावसाची चाहूल लागायला लागली आहे आणि हवामानाचा गेम जर बघितला की नाही, तो आता पूर्णपणे बदलायला लागला आहे. आता असं तुम्हाला का वाटलं, किंवा असं तुम्ही मला विचार, असं मला का वाटलं? काय झालं आहे? काही ठिकाणी अचानक पाऊस यायला लागला आहे, काही ठिकाणी गारा पडायलेत, काही ठिकाणी वादळी वारे व्हायला लागलेत, काही ठिकाणी विजा कडकडायला लागल्या आहेत. ही सगळी म्हणजे पावसाची चाहूल. काही वेळा लोक ह्यालाच म्हणतात पाऊस 15 दिवसात येणार, काही म्हणतात पाऊस आठवड्याभरात येणार, काही म्हणतात पाऊस आलाच. पण बऱ्याच ठिकाणी गरमीचा त्रास हा चालूच आहे. अगदी 45 डिग्रीपासून 47 डिग्रीपासून 40 डिग्री या सगळ्या रेंजमध्ये आत्ता तापमान भारतभर फिरायला लागलं आहे. आणि आणखीन एक म्हणजे काय आहे की आता जेव्हा अशा गोष्टी येतात त्यावेळी बऱ्याच ठिकाणी अलर्ट्स द्यायला सुरू होतात की आता मान्सून हा आलेला आहे, हा आपल्या केरळ साईडला आला आहे, तिथनं आत घुसला आहे, आता वरती यायला लागला आहे. अशा पद्धतीचे अलर्टसुद्धा आता यायला सुरू झालेत. तुम्हाला सोपं जर बघायचं असेल वेदरच्या बाबतीत, तर तुमच्या मोबाईलमध्ये ॲप असतंय, वेदर ॲप ओपन करायचं, तिथं खाली मॅप असतो छोटासा, बघायचं. निळे निळे जिथं ढग दिसतात तुम्हाला, ते म्हणजे पावसाचे. ते पाऊस यायला लागला आहे. पिवळे दिसायला लागले, पिवळे लालसर पिवळे दिसायला लागले, तर समजायचं तिथं गरम आहे. तर हे तुम्हाला नॉर्मली तिथं पाहता येईल. आता पावसाची एवढी मोठी काय न्यूज द्यायची, कोणाला तर वाटलं असणारच आहे. एवढी मोठी काय न्यूज आहे, पावसाची न्यूज एवढी मोठी असते काय? ॲक्च्युली पाऊस म्हणजे फक्त काय रोमॅन्टिक वेदर नसतोय. पाऊस म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या असतात, त्याला पाण्याची गरज असते. त्यामुळं बळीराजा हा पहिला पावसाची वाट बघत असतोय. सगळ्यांच्या आशा पल्लवतात. भाज्यांच्या किमती वाढलेल्या असतात, त्या कमी होतात, महागाई कमी होती थोडीशी. लाईट जात असती येत असती, त्याच्यामध्ये रुटीनपणा येतोय, लाईट रेग्युलर राहायला लागते. मासळी वाढायला पाहिजे, मासळीचं प्रमाण वाढतंय पावसाळ्यामध्ये. या सगळ्या गोष्टींमुळं एक प्रकारे ताजा तवेलदारपणा येत असतोय. आणि पावसाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, सगळ्यांचा मूड जो आहे सुरुवातीला इंटरेस्टिंग असतो. लक्षात ठेवा, सोशल मीडियावरती लगेच ट्रेंड चालू होतोय. कटिंग चहा, भजी कुठंतरी, पहिला पाऊस, हार्ट, लव, असं सगळं सोशल मीडियावरती चालू. म्हणजे तिथंसुद्धा एक वेगळा नवीन ट्रेंड सुरू होतोय. ट्रॅफिक, ओले कपडे, चिकचिक, घाण, वास, हे सगळं ऑटोमॅटिकली आलंच त्याच्याबरोबर. खड्ड्यातनं गाडी घेऊन जाताना पचकन खाली जाती, आजूबाजूला उडतंय, मग काही गोष्टी कानावरती पडतात किंवा तो व्यक्ती देत असतोय, हे सगळं धरूनच चालायचं. म्हणून छोटासा रिमाइंडर, तुम्ही ह्या आठवड्यामध्ये ट्रॅव्हल करणार असाल तर वेदर बघून जरूर ट्रॅव्हल करा. कदाचित तुम्हाला छत्री, रेनकोट अशा गोष्टींची गरज लागू शकते. किंवा आणखीन एक विसरू नका, मोबाईलला कवर असतंय पावसासाठी, मोबाईल पूर्ण प्रोटेक्ट करतंय, ते घ्यायलाच लागतं. नाहीतर ते मोबाईल भिजला तर मात्र अवघड. चला आता पुढची न्यूज पाहूया. अशीच एक इंटरेस्टिंग असणार आहे. क्रिकेट, इंटरनेट, IPL तुम्हाला माहिती आहे आता सुरू झालं आहे. आता निम्म्याहून पुढं गेलं आहे, सुरू झालं आहे म्हणण्यापेक्षा. तर त्यात आता काहीतरी इंटरेस्टिंग खबरबात असणारच आहे नेहमीप्रमाणे. इमोशनशी जोडले गेलेले असतंय क्रिकेट. जसं चहा पिलं की ताजे तवेलदारपणा येतोय, तसं क्रिकेटच्या बातम्या ऐकल्या की हातामध्ये बॅट, आणि एका हातात बॅट आणि दुसऱ्या हातात बॉल घ्यावंसं प्रत्येकाला वाटते. आणि आजकाल नुसतं मुलांनाच नाही तर मुलींनासुद्धा वाटतंय, कारण त्यासुद्धा आजकाल
विश्वचषकामध्ये त्यांचंही नाव यायला लागलं आहे. त्यामुळे दोन्हीकडं तेवढीच उत्सुकता असते. पूर्वीसारख्या कंप्लेंट नाही, मॅच लागली की दुसरं लावायचं, असल्या सगळ्या कंप्लेंट पूर्वीच्या बंद झाल्या. नाही तर पूर्वी असायचं ती मॅच बघायची नाही, क्रिकेट आवडत नाही वगैरे, त्या सगळ्या कंप्लेंट ह्या दोन्हीकडं आता तेवढ्याच प्रमाणामध्ये ओघ वाढल्यामुळं त्या सगळ्या कंप्लेंट बंद झाल्या. आता सगळ्या घराघरांमध्ये क्रिकेटच क्रिकेट. IPL चर्चेत राहिलं आहे. क्वालिफाय कोण होणार, बाहेर कोण जाणार, प्लेयर कोणता हिरो बनणार. तुम्हाला माहितीच आहे, एक प्लेयरचं नाव सतत चर्चेत आहे, ते म्हणजे 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचं. त्याचे छक्क्यावर छक्के तर काय रेकॉर्डच मोडला. अगदी त्यांनी ख्रिस गेलचा रेकॉर्डसुद्धा त्यांनी मोडून टाकला. इंटरनेट ते जर बघितलं, लहानपणीचे काही वेळा आजकाल व्हिडिओ वैभव सूर्यवंशीचे यायला लागलेत की कसं त्यांनी ट्रेनिंग घेतलं, कसं शॉट मारायला शिकला. सगळं असे व्हिडिओसुद्धा आता पुन्हा एकदा पॉप्युलर व्हायला लागलेत. बऱ्याच जणांना रील्समधनं ते दिसलेले पण असतील. आता इथे एक वेगळी गोष्ट बघायला मिळते की क्रिकेट हा फक्त गेम नाही आहे. इमोशन, एंटरटेनमेंट आणि मीम कल्चर या सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे. बऱ्याच वेळा तुम्ही मीम पण बघितले असतील. कोणीतरी शॉट मारलाय आणि इकडनं कोणीतरी हसायला लागलंय. असे मीम पण जबरदस्त प्रमाणामध्ये व्हायरल व्हायलेत. पूर्वी लोक स्कोर विचारायचे, आता अरे हा मीम बघितलास का, तो मीम बघितलास का, हे पण डिस्कशन वाढले. आणि ऑनेस्टली सांगायचं म्हणजे क्रिकेट ही एक लँग्वेज आहे. कव्हर ड्राईव्ह, सिक्सर आणि काय बाबा विकेट आउट, या सगळ्या गोष्टी, टेक्निकल बॅट्समन, वॉल, ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या मनात ठासून भरले. त्यामुळं ज्याला क्रिकेट आवडतंय तो कोणाचाही फ्रेंड होऊ शकतोय, हे नक्की आहे. तिसरं म्हणजे इंटरनेटवरती रिसेंटली आणि एक ट्रेंड व्हायरल झाला आहे, तो म्हणजे मैं तेरा. हा काय प्रकार आहे? सोशल मीडियावरती हा एक व्हायरल झालेला ट्रेंड आहे, मैं तेरा. सगळे लोक रील करत होते, फनी एडिट करत होते. ब्रँडसुद्धा बरेचसे पार्टिसिपेट करत होते मैं तेरामध्ये. एक फ्रेज दिसत होती त्याच्यामध्ये, म्हणलं ना तुम्हाला, मैं तेरा तू मेरा, मैं तेरा. हे चालूच आहे. कुठून सुरू झालं कोणाला माहीत नाही, पण सुरू झालं की ते काय म्हणतात, थांबत नाही. आग फोपावल्यासारखी ती फोपावत जाते. ते ट्रेंड फोपावत जातो. एकेकाळी ॲडव्हर्टाइजमेंट टी व्हीवरती जशा यायच्या, तसं ब्रँड व्हायरल व्हायरल गोष्टींचा वापर करतात. इथं एक लेसन मात्र आहे, इंटरनेटवर जर फास्ट अटेन्शन मिळवायचं असेल तर क्रिएटिव्ह व्हायला लागतं, काहीतरी नवीन पाहिजे, आणि प्लस डेफिनेटली लक तर पाहिजे. 10 सेकंदांची रील लाखो लोकांपर्यंत पोहोचायला अजिबात वेळ लागत नाही. 10 सेकंद 10,000 लोकांनी बघितलं की किती होणार? 1,00,000 तर होणारच ना. तसंच मग 1,00,000 लोकांनी बघितलं की किती होणार? 10,00,000. संपला विषय. आणि 1,00,000 तर आपल्या इथं बऱ्याचशा शहरांची लोकसंख्या आहे. 140 कोटींनी जर गुणाकार केला 140 गुणिले 10, तर बघा किती होतात व्ह्यूज. किती आयडिया, किती गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी व्हायरल. आणि आता इंटरेस्टिंग गोष्ट आली आहे, ती म्हणजे भारतीय वंशाच्या एका मुलानं जग जिंकलंय. काय असेल ती गोष्ट? जग जिंकलंय म्हणजे एका स्पर्धेमध्ये टॉप केलंय. स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी. किती अवघड आहे बघा ते. मला सुद्धा 2 वेळा विचार करायची वेळ आली. आपल्या चॅनलचं नाव AI सुपर प्रॉम्प्टर, ते 4 वेळा घोटेपर्यंत अवघड होतं. आता हे नवीनच, स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी. जगभरातनं कॉम्पिटिशन असती, प्रेशर असती. यात एका मुलानं, त्यांचं नाव आहे शरीफ पारेख, त्यांनी 14व्या वर्षी ती जिंकली. काही जण म्हणत असतील स्पेलिंग कॉम्पिटिशनमध्ये काय स्पेशल आहे? काही वर्ड जर तुम्ही ऐकले तर एवढे लांबलचक असतात की A पासून Z पर्यंत काही वेळा 4 वेळा रिपीट होतात. आजच्या शॉर्ट व्हिडिओ वर्ल्डमध्ये अटेन्शन 10 सेकंदाची जागा आहे, आणि एका मुलाने मेहनत करून वर्ल्ड लँग्वेजच्या लेवलमध्ये टॉप केले. इन्स्पिरेशनल
ट्रेंडिंग, ह्यालाच टॅलेंट पण आहे, ह्यालाच मेहनत पण आहे. बऱ्याच गोष्टींना ह्याला प्रॅक्टिस करायला लागते. शब्द ऐकला की उच्चार कसा होणार, त्या उच्चारामधनं त्याची फोड करून त्याच्यामध्ये ए घालायचं, बी घालायचं, सी घालायचं, त्यामध्ये आय घालायचं, ओ घालायचं, यू घालायचं. बऱ्याचशा गोष्टी योग्य पद्धतीनं मिक्स अँड मॅच करायला लागतात आणि होतं. बऱ्याच जणांनी बघितले पण असतील, ते बऱ्याच वेळा विचारणारी लोक त्यांचं प्रोनाऊन्सिएशन हे पटकन कळत पण नाही. ते ॲनलाइज करायचं, डिक्रिप्ट करायचं आणि त्याच्यानुसार वर्ड बनवायचा, केवढं डिफिकल्ट चॅलेंज, आणि ते जिंकलं आहे त्यानं. आता ह्यासाठी या कॉम्पिटिशनसाठी बरेच जण पार्टिसिपेट करतात. ज्यांचं नाव होतं आहे, ज्यांचा नंबर होतो आहे, त्यांचं नाव होतं आहे. बऱ्याच लोकांचा खरं तर प्रोग्रेससुद्धा होती. आता का? एकतर इंग्लिश इम्प्रूव्ह होतं आहे तुमचं, बरेचसे शब्द पाठ होतात, आणि शब्द पाठ करण्यापेक्षा त्याची ट्रिक पण कळते की शब्द ऐकल्यावरती त्याचं स्पेलिंग कसं बनवायचं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे यातलं. आता पुढच्या गोष्टींकडे जाऊया. आता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट झाली की पुढच्या काळामध्ये बऱ्याच ठिकाणी आजकाल इंटरनेटवरती, आणि हा कदाचित टॉपिक प्रत्येक आठवड्याला येईल याच्यापुढं, क्वांटम कम्प्युटिंग येईपर्यंत, किंवा हा कायमच चालू राहतो नॉर्मली, पण तरीसुद्धा हा पुन्हा एकदा महत्त्वाचा आहे की पुढच्या काळात जॉब्स कुठं असतील. AI टेक्नॉलॉजी आणि बदलतं भारत, या ह्याच्यामध्ये कशा पद्धतीनं जॉब्स असणार आहे, आपली कशी प्रगती होईल, आपले जॉब्स AI खाईल का, ऑटोमेशन कितपत येईल, कुठल्या लेवलला येईल, कोण किती लेवलला एक्सपर्टीज मिळवेल, या सगळ्या गोष्टी. आणि शेवटी असा एक मोमेंट असतो यात की तुमचं कॉम्पिटिशन AI बरोबर होतं आहे, आणि त्या ठिकाणी कस लागतोय. कस लागतोय म्हणजे मेंदूचा भुगाच होतोय, दुसरं काही नाही. ऑटोमेट 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 करत 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 जे पूर्वी पेनाने लिहिलं जायचं ते नंतर कीबोर्डच्या माध्यमातून लिहिलं जायला लागलं, आणि आता बोललं की टाईप होतं. म्हणजे किती सोपं झालं ते, किती टाईम किती वाचला ह्याच्यामध्ये. आणि या ऑटोमेशननं नक्की जे लिहिणारे होते, जे टाईप करणारे होते, त्यांना या गोष्टींना अपडेट व्हायला लागलं. नवीन फील्ड्स पण तयार झालेत. AI, ऑटोमेशन, सायबर सिक्युरिटी, कंटेंट क्रिएशन, रोबोटिक्स, टुवर्ड्स कॉम्प्युटिंग, क्वांटम कम्प्युटिंग, अशा नवीन नवीन गोष्टीसुद्धा क्रिएट झाल्यात. बघूया या आता करिअर अपॉर्च्युनिटीज कशा पद्धतीनं ग्रॅब होत आहेत. पण एक मात्र नक्की आहे की AIमुळं हा प्रश्न नेहमी डोक्यात असणार आहे की आपण आता नेमकं कशा पद्धतीनं पुढं जायचं. AI, जॉब सिक्युरिटी, ह्या सगळ्या गोष्टी ह्या परत ह्या प्रत्येक आठवड्याला असणारच आहेत. नवीन शिकायचं, नवीन फ्युचरसाठी रेडी व्हायचं, नवीन सर्टिफिकेशन मिळवायचे, आणि काहीतरी नवीन करायचं. तोपर्यंत ते तिकडं नवीन काहीतरी करून ठेवतात AIमध्ये, ते पुन्हा शिकायचं. हे सगळं लूपच आहे. हे लूप चालूच राहणार, आणि आपण त्या लूपचा भाग आहे, आणि त्या लूपमध्ये आपल्याला शिकत राहिलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि हे करताना थकायचं नाही, करत राहायचं करत राहायचं करत राहायचं, हा एकच मंत्र. चला, आता 5 गोष्टी झाल्या. आता आपण आपल्या व्हिडिओच्या एंडला आलो आहे. आता आपण ह्यात काय काय पाहिलं. पाऊस बघितला, पाऊस येणार आहे, IPLची एक्साइटमेंट, त्यानंतर स्पेलिंग कॉम्पिटिशनमध्ये फर्स्ट आलेलं, त्यानंतर AI जॉब क्रिएशन, आणि काय राहिलं, इंटरनेटवरचा व्हायरल ट्रेंड, तेरा ट्रेंड. ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या, पाहिल्या. तुम्हाला मजा पण आली असेल. अशाच गोष्टी मी पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्यासाठी घेऊन येईन. सर्च करावं लागतं मला, रिसर्च बरंचसं करावं लागतं यासाठी. आणि सगळ्यात शेवटी मला तुम्ही असं समजा की एखाद दिवस 2 दिवस ह्यातच मोडतात माझे. त्यामुळं तुम्ही या व्हिडिओला भरभरून लाईक करा, सबस्क्राईब करा,
शेअर करा हा व्हिडिओ. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात या व्हिडिओसाठी. निरोप घ्यायची वेळ आली आता. नमस्कार.